सकाळचे 7 वाजले होते. आज स्वातीची सकाळची खूप धावपळ झाली होती आणि त्यात भर म्हणजे आज पोळी करणाऱ्या मावशी येणार नव्हत्या आणि लादीपोचा करणाऱ्या मावशीही अजून आल्या नव्हत्या. राकेश म्हणजे स्वातीचा नवरा, त्याला ऑफिसला जायला उशीर झाला होता. खरं तर आज ऑफिसमध्ये स्वातीचेही प्रेझेंटेशन होते. रात्रभर जागून तिने प्रेझेंटेशनची तयारी केली होती, तरी आजच नेमका गोंधळ झाला होता. घड्याळ पाहताच स्वाती राकेशला हाक मारत होती. राकेश, आटोपलं का तुझं? अरे चल ना लवकर, ट्रेन चुकली तर पुन्हा ऑफिसमध्ये बॉसची कटकट ऐकावी लागेल. इतक्यात सुलभाताई म्हणजे स्वातीच्या सासूबाई कसले तरी कागद घेऊन तावातावाने खोलीतून बाहेर आल्या. त्यांचा अवतार पाहून आप्पा, प्रिया, स्वातीचे सासरे ही त्यांच्या मागोमाग हॉलमध्ये आले. सुलभाताईंनी राकेशच्या हातात ते कागद दिले आणि नेहमीच्या चढत्या सुरात बोलू लागल्या त्या. हे काय राकेश, तू काय आम्हाला वृद्धाश्रमात नेऊन ठेवणार आहेस की काय? राकेशला आई काय बोलतायत काहीच कळत नव्हतं. आई, अगं आधीच आम्हाला उशीर झाला आहे आणि सकाळ सकाळ तू काय खूळ डोक्यात घालून घेतलंयस? अरे खूळ मी डोक्यात घालून घेतलंय की हे सगळं तुझ्या बायकोचं कारस्थान आहे? ते पेपर बघ आधी, वृद्धाश्रमाचे फॉर्म आहेत ते तुला खरंच यातलं काहीच माहिती नाही? आईचा आवेश अजूनच वाढला होता. हातातले पेपर बघून राकेशला त्याच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखं वाटलं. सुलभाताईंचा स्वभाव खूप कडक असला तरी राकेश आणि राकेशची धाकटी बहीण जी लग्न करून सासरी गेली आहे, दोघांनाही सुलभाताई आणि आप्पांनी शिक्षकाची नोकरी करून मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. दोघांनाही उच्च शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं केलं होतं. परिस्थितीमुळे म्हणा किंवा आयुष्यात आलेल्या अनेक कडवट अनुभवामुळे असेल किंवा कदाचित सुलभाताईंचा स्वभाव मूळताच कडक होता. परंतु आपल्या मुलांसाठी, संसारासाठी त्या दोघांनी खूप हाल अपेष्टा सहन केल्या होत्या. त्यामुळे राकेश आईची चुकत आहे दिसत असले तरी त्यांना आणि आप्पांना कधीच उलटं बोलत नसायचा. आप्पांनाही सुलभाताईचा स्वभाव माहीतच होता, म्हणून ते सुद्धा तिच्यापुढे काही बोलत नसत. पण स्वाती ही जरी मोठ्या घरातून आली असली, उच्च शिक्षित असली तरी ती खूप संस्कारी आहे. इतकी वर्ष आप्पा आणि राकेश आणि स्वातीची होत असलेली मानसिक कुचंबना पाहत होते. स्वाती सुंदर आहे, हुशार आहे, चांगल्या पदावर नोकरीलाही आहे, तरी ती सुलभाताईंचा तापट स्वभाव झेलत असते कायमच. आपण ऑफिसला गेल्यावर सासूबाई आणि आप्पांना काही त्रास होऊ नये म्हणून जमेल तेवढं घरातलं आवरून त्यांचा सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण करून अगस्त्य, स्वातीला आणि राकेशचा 6 वर्षाचा मुलगा पाळणाघरात सोडून मगच ऑफिसला जात असायची. सुलभाताई कितीही तोडून वागल्या तरी राकेशला वाईट वाटू नये म्हणून स्वातीने कधीच त्यांना उलट उत्तरही दिले नाही. पण त्यामुळे ती स्वातीची चूक आहे हे ग्राह्य धरून सुलभाताई स्वातीला टोमणे मारण्याची एकही संधी सोडत नसायच्या. एरवी स्वातीची बाजू घेऊन सुलभाताईंना शांत करणाऱ्या आप्पांच्या चेहऱ्यावरही राकेशला एवढं मोठं प्रश्नचिन्ह दिसत होतं. हातातले पेपर स्वातीला दाखवत त्याने विचारलं, हे काय आहे स्वाती? राकेशचा खवळलेला अवतार पाहून स्वातीही थोडी थबकली. राकेश, आता आपल्याला खूप उशीर होतोय. अजून अगस्त्यला बेबी सेटिंगमध्ये सोडायचं आहे. आपण आल्यावर बोलू ना प्लीज. खरं सर स्वाती असं काहीच करणार नाही याची राकेशला खात्री होती, पण तिने कसलाच विरोध दर्शवला नाही. म्हणजे स्वातीने खरंच हे फॉर्म आणलेत की काय असे त्यालाही वाटू लागलं. स्वाती, तू आधी हे फॉर्म का आणलेत ते सांगशील का? राकेशचं टेन्शन आता वाढलं होतं. पण स्वातीने या विषयावर आम्हाला आता काही बोलायचं नाही. तू निघतोयस की मी निघू म्हणत अगस्त्याचा हात पकडून घाईघाईत ती घराबाहेर पडली. राकेशला सुलभाताई आणि आप्पांना काय बोलावं काहीच कळत नव्हतं आणि त्याला आता खूप उशीर होत होता. म्हणून आई, आप्पा, तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही रात्री घरी आलो की आपण ह्या विषयावर सविस्तर बोलू असे समजावत तो घराबाहेर पडला. ऑफिसमध्ये स्वातीचं आज काही लक्ष लागत नव्हतं. क्लायंट मीटिंग आटपून स्वाती बॉसच्या केबिनमधून बाहेर आली. प्रेझेंटेशन चालू असल्याकारणाने तिने तिचा मोबाईल स्विच ऑफ ठेवला होता. बाहेर येताच तिच्या असिस्टंटने तिला ऑफिसच्या लँडलाईन नंबरवर तिच्या नातेवाईकांचे बरेच फोन येऊन गेल्याची माहिती दिली. फोन कॉलची जवळजवळ एक लिस्ट तिच्या हातात पडली. सरू मावशी, नीलू मावशी, निशू आई असे बरेच जणांचे फोन येऊन गेले होते.
सरू आणि नीलू मावशी म्हणजे स्वातीच्या मावस सासवा. दोघी कामाशिवाय स्वातीला उगाच कधीच फोन करत नसायच्या. सकाळी घरी झालेल्या प्रकरणामुळे घरी काही वेडेवाकडे तर झाले नसेल ना, अशी शंकेची पाल स्वातीच्या मनात चुकचुकली. घाबरूनच तिने रेवतीला फोन लावला. पण स्वातीने काही विचारायच्या आधीच रेवतीने स्वातीला नको नको ते बोलण्यास सुरुवात केली. ती रडत होती म्हणून स्वातीने तिला शांत करण्याचा प्रयत्नही केला. पण तिचे काही ऐकून न घेता तिने वाटेल तसे स्वातीला बोलायला सुरुवात केली. शेवटी मी ऑफिसमध्ये बिझी आहे असं सांगून स्वातीने बोलता बोलताच रेवतीचा फोन कट केला. सकाळच्या कटकटीमुळे स्वातीचं डोकं खूप दुखत होतं. तेवढ्यात मोबाईलवर तिच्या आईचा फोन आला. स्वाती हॅलो बोलण्याआधीच आईने तिची झाडझडती घेण्यास सुरुवात केली. स्वाती तू असं वागलीस असं मला आणि बाबांनासुद्धा कधीच वाटलं नव्हतं. सुलभाताईंचा फोन आला होता. रडत होत्या त्या फोनवर. माझं काही ऐकायला तयारच नव्हत्या. म्हणून बाबांनी फोन घेतला तर त्यांनाही खूप बोलल्या त्या. हे संस्कार केलेत का तुम्ही तुमच्या मुलीवर असं त्या म्हणाल्या. अगं काय केलंस तू नक्की? आधी घरी जा. सुलभाताई आणि आप्पांना बघ. अगं त्यांना काय झालं तर काय तोंड दाखवणार आम्ही राकेशरावांना. अगं पण तू ऐकून तर घे माझं. स्वाती अगदी पोटतिडकीने आपल्या आईला आपली बाजू सांगण्याचा प्रयत्न करत होती. मला तुझं आता काही ऐकायचं नाही. तू आधी घरी जाऊन त्या दोघांनाही बघ. सुलभाताईंचा स्वभाव तुला माहीत आहे ना. रागाच्या भरात त्यांनी काही बरं वाईट करून घ्यायला नको. आईचे हे बोलणे ऐकून मात्र घरात नक्कीच फार मोठं वादळ आलं आहे याची स्वातीला जाणीव झाली. स्वातीने घाबरतच राकेशला फोन लावला. हॅलो राकेश, मी आता ऑफिसमधून निघते. तू पण येशील का हाफ डे घेऊन? आपण घरी जायच्या आधी पूर्वी आपण ज्या कॉफी शॉपमध्ये भेटत होतो ना तिथे भेटूया का प्लीज? मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. मग एकत्रच घरी जाऊ. पण राकेश आधी स्वातीवर खूप चिडला होता. मी कधीच निघालोय ऑफिसमधून. अगस्तेला बेबी सेटिंगमधून घेऊन परस्पर घरी जाईन. तुला हवे तेव्हा तू ये म्हणत त्याने रागातच फोन कट केला. स्वातीला काय करावं ते सुचत नव्हतं. खरं तर सकाळपासून तिने काही खाल्लं देखील नव्हतं. स्वतःचा टिफिन वॉचमॅन काकांना देऊन तब्येत बरी नसल्याचं कारण देऊन ती ऑफिसमधून निघाली. दुपारची वेळ, बाहेर ऊन पडलं होतं. ट्रेनला फारशी गर्दी नसल्यामुळे बसायला जागा मिळाली. कालपासून स्वातीची फार दगदग झाली होती. खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यामुळे डोळ्यावर पेंग येत होती. पण आई आता घरी गेल्यावर पुढ्यात काय वाढून ठेवणार आहेत या विचाराने तिचे हातपाय अगदी गळून गेले होते. लग्नाला 10 वर्षे झाली तरी स्वाती सासरी आल्यापासून घरच्यांची फक्त ऐकतच होती. ऑफिसमध्ये ज्या स्वातीच्या शिस्तीला सगळेजण घाबरत होते तीच स्वाती तिच्याच घरात अगदी शामळूक होऊन जात असायची. खरं तर कुणाला कधी वाटलंही नसेल स्वतःची काही चूक नसताना स्वाती उगाच कुणाचं ऐकून घेत नसेल. स्वभावाने मन मिळावं असली तरी शिस्तप्रिय असणाऱ्या स्वातीला उगाच कोणी त्रास दिला तर तिला ते अजिबात सहन होत नसायचं. पण घरात मात्र स्वाती जणू ती स्वाती नव्हतीच. ती फक्त एक सून, बायको आणि आईच असायची. बाहेरच्या कॉर्पोरेट जगात बिनधास्तपणे वावरणाऱ्या स्वातीची सासूबाईसमोर मात्र घाबरगुंडी उडायची. स्वातीला या गोष्टीचं आश्चर्य वाटायचं की उगाच आपण आईंना इतके घाबरतो का? आपल्याला त्यांच्यासमोर स्पष्ट बोलता येत नाही. लग्नानंतर अगस्तेच्या जन्मापर्यंत स्वातीला ऑफिसमधून एकटीने घरी जायलाही खूप भीती वाटायची. ती राकेशच्या आधी ऑफिसमधून निघाली तरी घरी जाऊन सासूबाईंच्या तोफेच्या तोंडी जाण्यापेक्षा एका कॉफी शॉपमध्ये राकेशची वाट पाहत बसायची आणि मग राकेश आल्यावर दोघे एकत्रच घरी जायचे. कधी कामानिमित्त राकेश बाहेर गेला असेल तर त्याच्याशिवाय घरी जाणं म्हणजे तिला जेलमध्ये जाण्यासारखं वाटायचं. कितीही सुलभाताईंच्या मनासारखं केलं वागलं तरी त्या काही ना काही चुका शोधायच्याच आणि मग तासनतास त्यावरून स्वातीला बोलत राहायच्या. राकेश आला रे आला की त्याच्याकडे तिच्याविषयी कंप्लेंट करत राहायच्या. पण राकेशही स्वातीच्या बाजूने आईंना कधी काही बोलत नसे. राकेश आणि स्वातीचा प्रेमविवाह झाला होता. राकेश मध्यमवर्गीय आणि स्वाती थोडीफार श्रीमंत घरातली होती. दोघांचे आईवडील शिकलेले नोकरी करणारे होते. त्यामुळे दोघांच्या घरून लग्नाला कसलाही विरोध झाला नाही. स्वातीची लहान बहीण मेघा लग्न करून परदेशात सेटल झाली होती. त्यांना दोघी बहिणीच होत्या. त्यांना भाऊ नाही. रिटायर्ड आई वडील दोघंच घरी असतात. स्वातीच्या घरापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर ते राहतात. तरी स्वातीला 2-3 तास किंवा 2-2, 3-3 महिने
त्यांना भेटायला जाता येत नाही. फोनवर बोलणं होतं तेवढंच. तिच्या आईबाबांनीही सुलभाताईंचा स्वभाव माहीत असल्याने ते सुद्धा स्वातीच्या संसारात ढवळाढवळ करत नसत. स्वाती आणि राकेश लग्न झालं तेव्हा राकेशचे आईवडील एका चाळबाजा बिल्डिंगमध्ये 1 रूम किचन अशा छोट्याशा घरात राहत होते. त्यावेळी त्यांच्या मुलीचं लग्नही झालं नव्हतं. राकेशपेक्षा स्वाती उच्च पदावर काम करत होती. तिचा पगारही चांगला होता. ऑफिसमधून तिला 2 BHK फ्लॅट राहायला मिळत होता. खरं तर लग्नानंतर राकेश आणि स्वाती दोघंच त्या फ्लॅटवर शिफ्ट होऊन राजा राणीचा संसार करू शकत होते. पण राकेशच्या मनाविरुद्ध काही करणं स्वातीला रुचत नव्हतं. राकेश एकटा मुलगा असल्याने त्याच्या आईवडिलांची काळजी आपणच घेतली पाहिजे असे तिला वाटत होतं. खरं तर हे संस्कार तिच्या आईवडिलांनीच तिच्यावर केले होते. नवीन लग्न झालं असलं तरी त्या घरात स्वाती आणि राकेशला एकमेकांशी चोरून बोलावं लागत असायचं. बऱ्याच वेळा ऑफिसमधून सुटल्यावर ते दोघं बाहेरच भेटत असत. पण उशीर झाला तर घरातील कामं मलाच करावी लागतात म्हणून सुलभाताई रागावून बसलेल्या असायच्या. स्वाती आणि राकेशने आपणच सगळेच स्वातीच्या कंपनीच्या मोठ्या फ्लॅटमध्ये शिफ्ट व्हावं म्हणून सुचवले. पण सुलभाताई आणि आप्पांना ते पटत नव्हतं. शेवटी त्यांच्या मुलीचे लग्न जमले तेव्हा घरात अडचण होते म्हणून सुलभाताई त्या फ्लॅटमध्ये राहायला जाण्यास तयार झाल्या. जान्हवीच्या लग्नानंतर काही दिवसातच तिला दिवस गेले. स्वातीच्या लग्नाला 3 वर्ष झाली तरी तिच्याकडून अजून काही गुड न्यूज नाही म्हणून सुलभाताई तिला सारख्या टोमणे मारत असायच्या. स्वातीला भाऊ नाही म्हणजे झाली तरी तिला मुलगीच होईल असं काहीतरी सुलभाताई सारख्या बरळत असायच्या. सुलभाताई स्वतः शिक्षिका होत्या. त्यांचे असे विचार ऐकून स्वातीला खूप वाईट वाटायचं. कधी नोकरी सोडावी लागली तर कंपनीचा हा फ्लॅट सोडावा लागणार होता. राकेशसारखे त्याचा जॉब बदलत होता. कुठे बॉसची पटत नाही तर कुठे पगार कमी म्हणून एक नोकरी सोडून दुसरीच पकडत होता. व्यवस्थित सेटल झाल्याशिवाय आणि स्वतःचे घर घेतल्याशिवाय आपण मूल होऊ द्यायचं नाही असं दोघांनीही ठरवलं होतं. राकेशचा जॉब नीट काही होत नव्हतं पण स्वातीला घरासाठी कंपनीतून लोन मिळत होतं. आता जास्त वय होण्याआधी एखादं मूल हवं असं स्वातीच्या आईवडिलांना वाटत होतं. सुलभाताईंना नातवंडाचे तोंड पाहण्याची इच्छा आहे म्हणून आपण आता त्यासाठी विचार करावा आणि जर मला लोन मिळालं तर फ्लॅट बुक करावा म्हणूनच हट्ट केला. जान्हवी 7 महिन्यात माहेरी आली आणि स्वातीलाही तेव्हा दिवस गेले. जान्हवीचं पहिलं बाळंतपण म्हणून सुलभाताई तिचं खूप कौतुक करत होत्या. तिला काही खावंसं वाटलं, काही हवं असेल की त्या स्वातीला ऑर्डर देत असायच्या. स्वातीला गरोदरपणामुळे खूप त्रास होत होता. ऑफिस, घर, तिचे नखरे, सुलभाताईंची बडबड त्यामुळे स्वातीची तब्येत खूप खराब झाली होती. स्वातीला तिच्या आईवडिलांनाही भेटता येत नव्हते. जान्हवीची डिलिव्हरीची डेट जवळ आली होती. राकेश ऑफिसच्या कामानिमित्त काही दिवसांसाठी बाहेरगावी गेला होता. त्या दिवशी स्वाती ऑफिसमध्ये असताना चक्कर येऊन पडली. तिच्या असिस्टंटने राकेशला फोन केला पण तो बाहेर असल्यामुळे त्याचा फोन लागलाच नाही. शेवटी स्वातीच्या आईला कळवण्यात आले. तिचे आईबाबा धावतच ऑफिसमध्ये येऊन तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले. स्वातीची तब्येत खूप खालावली होती त्यामुळे बाळाचं वजनही वाढत नव्हतं. तिच्या खाण्यापिण्याकडे नीट लक्ष द्या असं डॉक्टरांनी सांगितलं. तिच्या काळजीपोटी तिचे आईबाबा तिला त्यांच्या घरी घेऊन गेले. जान्हवीची डिलिव्हरीची डेट जवळ आली असताना स्वाती न सांगता माहेरी गेली म्हणून सुलभाताईंनी घर डोक्यावर घेतलं. तिच्या आईला फोन करून सांगितलं. त्यांनाही काही बाई सुनावलं. स्वातीच्या तब्येतीची साधी चौकशीही त्यांनी केली नाही. उलट 8 दिवसांनी जेव्हा राकेश घरी आला तेव्हा तुझी बायको कशी कामचुकार आहे, माहेरी पळून गेली, तू काही तिला भेटायला जायचं गरज नाही, तिला तिकडेच राहू दे, तिला आमची काळजी नाही, तू गेल्यावर लगेच जान्हवीच्या अशा अवस्थेत आम्हाला सोडून ती माहेरी निघून गेली म्हणून राकेशला भडकवलं. राकेशला सुद्धा त्याचाच राग होता. त्याने स्वातीची साधी चौकशी केली नाही की तिला भेटायलाही गेला नाही. शेवटी राकेशची वाट बघून 15 दिवसांनी स्वाती पुन्हा सासरी आली. जान्हवीची डिलिव्हरी होऊन तिला मुलगा झाला. हॉस्पिटलची धावपळ, जान्हवीचं बाळंतपण या सगळ्यांसाठी स्वातीची गरज होती म्हणून सुलभाताई गप्प होती. स्वातीने ऑफिसमधून सुट्टी नाही मिळत असं सांगितलं. त्यावरून सुलभाताई पुन्हा नाराज होत्या. तरी स्वाती तिला जमेल तसं जान्हवी आणि तिच्या बाळाचं येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार करत होती. जर नोकरीत गरजेला सुट्टी मिळत नाही ती नोकरी सोडून द्यावी असे सुलभाताई स्वातीला सांगत होत्या. पण राकेशची नोकरी धड नाही, घरासाठी लोन घेतलं आहे आणि आता बाळाची जबाबदारी म्हणून नोकरी सोडणं स्वातीला शक्य नव्हतं. ते ज्या घरात राहत होते ते कंपनीचं घर होतं. नोकरी सोडली तर हे घरही सोडावं लागेल.
स्वातीला सुलभाताईंचं आश्चर्य वाटायचं. जेव्हा कधी सुलभाताई रागात असायच्या तेव्हा सुलभाताई राकेशला म्हणायच्या तिला तिच्या घरी सोडू नये. खरं तर तेच स्वातीच्या घरात राहत होते, पण सुलभाताईच्या स्वभावामुळे स्वातीने त्यावर बोलायचं सोडून दिलं होतं. राकेश आणि आप्पाही त्यांना काहीच बोलत नसायच्या. सुलभाताईंना वाटत होते की राकेशला मुलगाच व्हावा. त्यांच्या इच्छेप्रमाणे मुलगा झाला. तो 3 महिन्यांचा झाला. स्वातीची मॅटर्निटी लीव्ह संपली. आधी बऱ्याच सुट्ट्या झाल्या म्हणून स्वातीला आणखी सुट्ट्या मिळत नव्हत्या. नोकरीवर रुजू होणं तिला गरजेचं होतं. स्वाती आणि राकेशला वाटत होते आई पिल्लूला छान सांभाळतील. पण सुलभाताईंनी आता माझं निवृत्तीचे आयुष्य उपभोगायचे आहे. कुठल्याही जबाबदारीत अडकायचे नाही. मी माझ्या मुलांना सांभाळलं. आता तुमच्या मुलांना तुम्ही सांभाळा. नाहीतर स्वातीने नोकरी सोडून द्यावी असे ते स्वतःचे मत व्यक्त केले. सुलभाताई बरोबर होती. इतके वर्ष संसारासाठी त्यांनी खस्ता खाल्ल्या होत्या. आता कुठे त्यांना स्वतःसाठी वेळ मिळत होता. पण इतक्या छोट्या बाळाला कुणाच्या भरोशावर सोडून जायला स्वाती तयार नव्हती. स्वातीचे आई वडील पिल्लूला सांभाळायला तयार होते. त्यांच्या घरातही त्या दोघांचा एकटेपणा कमी झाला असता. पण बाळाबरोबर स्वातीलाही माहेरी राहावं लागलं असतं. पुन्हा राकेश, आई, आप्पांना ते चालणार नव्हतं. देवाच्या कृपेने सोसायटीमध्येच आपटे काकूंचं बेबी सिटिंग होतं. त्या मुलांची व्यवस्थित काळजी घेत होत्या आणि जवळ असल्यामुळे पिल्लूचीही व्यवस्थित सोय झाली. पण इतक्या छोट्या बाळाला सोडून ऑफिसला जाताना स्वातीला फार वाईट वाटायचं. कधी बाळाला बरं नसलं तर सुलभाताई बाळाला पाहत होत्या. पण त्यांचे महिला मंडळ, भजनी मंडळ यातच त्यांचा जास्त वेळ व्यस्त असायचा. पिल्लू वरचेवर आजारी पडायचा. त्याचा आजारपणात प्रत्येक वेळी सुट्टी घेणे स्वातीला शक्य नसायचं. कधीतरी तिला वाटायचे एकतर नोकरी सोडावी किंवा हे घर सोडून आईबाबांकडे सरळ निघून जावं. पण स्वतःच्या मर्जीप्रमाणे प्रेमविवाह केल्याची शिक्षा आपल्याला आणि आपल्याबरोबर आपल्या लहान्या बाळाला भोगावी लागते. आपण स्वतःला या सगळ्यात गुरफटून घेतले. आता यातून बाहेर पडणे अशक्य आहे. तिच्यासाठी नाही पण बाळासाठी तरी राकेशने कधीतरी त्याच्या आईसोबत स्पष्ट बोलावं असं तिला वाटत होतं. राकेशला सगळं समजत होतं तरी तो गप्पच होता. कायम गप्पच राहायचा. आज मात्र तिला या सगळ्यांचा एकदाचा सोक्षमोक्ष लावायचा होता. ट्रेन स्टेशनला आली. ट्रेनमधून उतरून घराकडे जायला तिचे पाय जड झाले होते आणि त्यापेक्षाही मन जड झालं होतं. काही झालं तरी आज मनातलं सगळं स्पष्ट बोलायचं तिने ठरवलं होतं. घरी आल्यावर घरातलं वातावरण नेहमीप्रमाणेच गढूळलेलं होतं. तिच्याशी कोणी बोलायला तयार नव्हतं. स्वतःहून भांडण काढण्यापेक्षा कोणी विचारलं तरच बोलू. पिल्लूही घरात आहे. त्याच्यासमोर घरात आरडाओरडा नको. तो घाबरेल म्हणून तीही गप्प होती. फ्रेश होऊन स्वाती किचनमध्ये आली. सकाळी बनवलेलं जेवण आणि नाश्ता जसं जसं होत याचा अर्थ आई आणि अण्णा ही सकाळपासून उपाशी होती. तिने गॅसवर दूध गरम करायला ठेवलं आणि बेडरूममधून दूध बिस्किटे नेऊन दिली. सगळ्यांसाठीच कॉफी बनवून हॉलमध्ये सगळे बसले होते. तिथे कॉफी ट्रेमध्ये घेऊन आली. आप्पा आणि राकेशला कॉफीचा मग देऊ केला. त्याने तू दमून आली असशील, तू कॉफी घे, आम्हाला नको म्हटलं. स्वातीने सुलभाताईंसमोर कॉफीचा मग धरला. ह्यापेक्षा विष आणून दे मला, म्हणून रागातच तो मग टिपॉयवर आपटला. असंच काहीतरी होणार हे स्वातीला माहीत होतं. तरी आई असं का बोलता म्हणून सुलभाताईंना शांत करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला तुझ्या हातचं पाणी पण नको. आम्हाला वृद्धाश्रमात पाठवतेस काय? आमची चिंता तू करू नकोस. माझं आणि आप्पांची पेन्शन आणि बँक बचत आहे आमच्या गाठीशी. आम्ही आमची सोय करू. पण तू हे चांगलं नाही केलंस. लक्षात ठेव, उद्या तुझा मुलगा मोठा झाला तर तुझ्यावरही ही वेळ येऊ नये. सुलभाताई ओरडत होत्या. माझ्या मुलाने मला वृद्धाश्रमात ठेवलं तरी मला अजिबात वाईट वाटणार नाही आई, कारण त्याला जेव्हा आईची गरज होती तेव्हा त्याला ते प्रेम, ती माया मी देऊ शकले नाही. त्याची आई व्हायला खरं तर मीच कमी पडले. स्वाती शांतपणे बोलत होती. स्वाती, तू काय वेडी झाली आहेस का? आई, तू शांत हो आधी. तुम्हाला मी कुठेही जाऊ देणार नाही आणि जर जावं लागलं तर एक वेळ स्वातीला सोडेन, पण तुम्हा दोघांना सोडून मी राहणार नाही. राकेश आईला समजावत म्हणाला. पण ह्या वेळेसही त्याने स्वातीची बाजू घेतली नाही. आप्पा नेहमीप्रमाणे गप्प राहून सर्व काही पाहत होते. राकेश, तू तुझा संसार सांभाळ रे बाबा. तुझा मुलगा आहे, बायको आहे. आम्ही आता म्हातारे झालो. किती दिवस जगणार? तुझ्यावर आम्ही जसे चांगले संस्कार केले तसेच पिल्लूवर कर. हिच्यासारखा होऊ देऊ नकोस त्याला. बघितलं ना काय संस्कार केले हिच्या आईबाबांनी हिच्यावर. सुलभाताईंचे टोमणे स्वातीच्या वर्मावर बसले. आता मात्र स्वातीला हे प्रकरण शांतपणे घेणे अशक्य झाले होते.
आई प्लीज तुम्ही माझ्या आईबाबांचं नावसुद्धा घेऊ नका. त्यांचे संस्कार चांगले होते म्हणूनच इतके दिवस मी तुम्हाला सहन करत आले. अगं तुला आम्ही आमच्या मुलीसारखं वागवलं. त्याचे हे पांग फेडलेस का तू? नशीब तुला भाऊ नाही. भाऊ असता आणि तुझ्या वहिनीने जर तुझ्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवले असते तर तुला कसं वाटलं असतं? सुलभाताई म्हणाल्या. आई मला मुलगी मानता असं म्हणता ना तुम्ही. मला खरंच मुलगी मानलं असतं तर प्रत्येक वेळी जान्हवीशी माझी तुलना करून मला टोमणे मारले नसते. तुम्ही खरंच मला मुलगी मानलं असतं तर गेले 10 वर्ष आपण एकत्र राहतो. ह्या 10 वर्षात तुम्ही मला ओळखूही शकल्या नाहीत. मला भाऊ नाही याचं दुःख आजपर्यंत मला कधीच वाटलं नव्हतं. आई आमच्या आईवडिलांनी मला आणि मेघाला मुलासारखंच वाढवलं. तुम्ही म्हणता ना मी माझ्या संसारासाठी असं केलं तसं केलं, तसंच माझ्या आईबाबांनी आम्हा दोघी बहिणींसाठी खूप काही केलं. पण त्यांनी कधी आमच्यासमोर असं बोलून दाखवलं नाही. मेघा माझी बहीण परदेशात असते. वर्षातून एकदाच भारतात येते. अगदी 15 दिवसासाठी. त्यातही 7-8 दिवस तिला तिच्या सासरी राहावं लागतं. म्हणजे वर्षातले 7 दिवस फक्त ती आईबाबांना भेटते. मी इतक्या जवळ असूनही मला त्यांच्या दुखण्या खुपण्यात त्यांना वेळ देता येत नाही. माझी नोकरी, पिल्लू, माझा संसार म्हणून ते कित्येक वेळा त्यांच्या अडचणी मला सांगतही नाहीत. गेल्या वर्षी बाबांना माइल्ड अटॅक आला. शेजाऱ्यांनीच बाबांना ॲडमिट केलं. आईने एकटीने सगळं मॅनेज केलं. मी गेले पण पाहुण्यांसारखी. त्यांना बघून आले. आई माझं जेव्हा राकेशसोबत लग्न झालं ना तेव्हा त्यांचं तुमच्यासाठी कुटुंबासाठी असलेलं प्रेम पाहून वाटायचं की राकेश माझ्या आईबाबांनाही आधार देईल. जशी तुमची सून नाही मुलगी म्हणून तुमची काळजी घेईन तसेच राकेश जावई नाही तर मुलगा म्हणून माझ्या आईबाबांची काळजी घ्यावी. असो सकाळी तुम्हाला जे वृद्धाश्रमाचे फॉर्म मिळाले ते खरं तर मी माझ्या आईबाबांसाठी आणले होते. गेल्या वर्षी बाबांना अटॅक आला तेव्हा शेजाऱ्यांच्या मदतीने सगळं निभावून गेलं. पण आता आईसुद्धा थकली आहे. तिच्याने काहीच होत नाही. तिची गुडघेदुखी, डायबिटीज यामुळे बारीक सारीक काही ना काही चालूच असतं. मला नेहमी त्यांच्यासाठी धावता येणार नाही. त्यांच्याकडे पैसा आहे पण आता ते थकले आहेत. हो म्हणूनच माझ्या मैत्रिणींनी ह्या वृद्धाश्रमाची माहिती मला दिली. तिकडे खूप चांगल्या सोयी आहेत आणि सगळ्या वयोवृद्धांची योग्य देखभालही केली जाते. त्यांच्या बरोबरीच्या लोकांबरोबर त्यांचा वेळही चांगला जाईल. एकटेपणाचा त्रास होणार नाही त्यांना. शारीरिक त्रासापेक्षा मनाला वाटणारा एकटेपण जास्त त्रास देत असतो. हो ना आई? म्हणूनच त्या दोघांसाठी हे फॉर्म मी घेऊन आले. स्वातीचं बोलणं ऐकून सुलभाताई अवाक झाल्या. आपल्या हातून फार मोठी चूक झाली. खरं तर इतक्या वर्षात आपण स्वातीला कसं ओळखू शकलो नाही की ओळखूनही उगाच तिला त्रास देत राहिले. मी माझा संसार, माझा राकेश माझ्यापासून दूर जाईल की काय याची भीती वाटत होती मला. म्हणून मी स्वातीसोबत असं वागले. सुलभाताईंना आता स्वतःच्या वागण्याची खूप लाज वाटत होती. सुलभाताईंनी स्वातीचे दोन्ही हात हातात घेऊन, स्वाती बाळा मला माफ कर. मी चुकले. मी तुला कधी समजावून घेतलं नाही गं. तू आमच्यासाठी जे काही करत होतीस ते मला दिसत होतं पण मला ते कळून घ्यायचंच नव्हतं. मी सुद्धा शिकलेली नोकरी करणारी एक स्त्री आहे. मी तुला समजून घ्यायला हवं होतं. तुझी आई बनून तुझ्या पाठीशी उभं राहायला हवं होतं. पण माझ्या चुकीमुळे इतके वर्ष तुला खूप त्रास झाला. खरं तर तुझी माफी मागण्याच्याही मी लायक नाही. पण आता आम्ही तुझ्या संसारात विष कालवायला इथे राहणार नाही. आम्ही आमची सोय करू. जमलं तर मला माफ कर. राकेश तुलासुद्धा मी खूप त्रास दिला रे. मीच तुला स्वातीपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत होते. स्वातीच्या आईबाबांनाही मी खूप काही बोलले. राकेश तू त्यांची काळजी घे. त्यांचा जावई नाही मुलगा होऊन त्यांची सेवा कर. सुलभाताईंना त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती. पण सुलभाताईंना असं स्वतःला दोषी ठरवणे स्वातीला बरोबर वाटत नव्हतं. आई मला तुम्हाला दोष द्यायचा नाही. मला समजून घेण्यात तुमची चूक झाली पण त्यासाठी एवढी मोठी शिक्षा मी तुम्हाला नाही होऊ देणार. माझ्यातही काही दोष असतील नक्कीच पण एकमेकांना समजून घेणं महत्त्वाचं. तुम्ही इथून कुठेही जाणार नाही. आई मला मुलगी मानताना मग मुलीने दोन शब्द सांगितले तर तिच्यावर रागवणार का असं? स्वातीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. सुलभाताई आप्पांना दुखावून आणि राकेशला दुखावून तिला सुख मिळणार नाही. स्वाती आम्ही तुझ्याबरोबर राहू पण आता तू आमची काळजी करू नको. तू आणि राकेश आम्हाला जसा वेळ देता तसे तुझ्या आईबाबांनाही तुम्ही भेटत जा. 8-15 दिवसांनी त्यांना भेटायला जात जा. कधी आजारपण आलं तर त्यांना खुशाल येथे राहायला घेऊन या. हे जसं आमचं घर आहे म्हणतोस ना तसे त्यांचं घर आहे. राकेश आणि आप्पा कधीपासून स्वाती आणि सुलभाताईंचे संभाषण ऐकत होते. राकेशला
म्हणणे राकेशलाही वाटत होतं आपली निवड किती योग्य आहे याचा त्याला अभिमान वाटत होता. पण इतके वर्ष स्वाती एकटीच या मानसिक तणावातून जात होती, त्यामुळे आपण तिला साथ द्यायला हवी होती. खरं तर आपली फार मोठी चूक झाली याची त्याला जाणीव झाली. आता स्वातीचा संसार खऱ्या अर्थाने सुखाचा झाला आहे. सुलभाताई जान्हवीवर जसं प्रेम करतात अगदी तसंच स्वातीलाही समजून घेतात. स्वातीचे आईबाबा आता त्यांच्या मर्जीने आनंदाने वृद्धाश्रमात राहत आहेत. स्वाती आणि घरातले सगळेजण आठवड्यातून एकदा त्यांना भेटायला जातात. कधीकधी ते स्वातीच्या घरी राहायलाही येतात. स्वातीचे कुटुंब हसत खेळत राहू दे, नांदा सौख्य भरे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.